प्रतिभा पवळावटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। मधुमेह व्यक्तींमध्ये बऱ्याचशा गैरसमजुती असतात, ज्यामुळे मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये अडथळे येतात। मग त्या आहाराविषयीच्या गैरसमजुती असतील किंवा आजारांविषयीच्या। मागील भागांमध्ये आपण मधुमेह व्यक्तींमध्ये आजाराबद्दलच्या काय गैरसमजुती आहेत ते जाणून घेतले आहे। आजच्या भागामध्ये आपण मधुमेह व्यक्तींमध्ये आहाराविषयी काय गैरसमजुती आहेत ते जाणून घेणार आहोत। जर ग्लायसेमिक इंडेक्सचा अभ्यास करून मग अन्न पदार्थांची निवड केली तर नक्कीच योग्य आहार घेण्यामध्ये त्यांना मदत होईल। आता आपण बघणार आहोत मधुमेहाविषयी आहाराबद्दलचा पहिला गैरसमज। मधुमेह व्यक्तीने भात किंवा तांदळाचे पदार्थ पूर्णपणे टाळावे। हे आपण सर्वत्र बघतो। मधुमेह झाला म्हटला की व्यक्ती भात खाणं 100% बंद करतो, पण काही व्यक्तींना भात खाल्ल्याशिवाय जेवण झाले असं वाटतच नाही। मग भात बंद करायला पाहिजे का? आवश्यक नाही। भात हा पचायला सोपा असल्यामुळे भात खाल्ल्यामुळे लगेच झपाट्याने साखर वाढते। मग ज्यांना भात खायचा आहे त्यांनी तो कसा खाल्ला पाहिजे? मग भात खाताना तो नेहमी प्रोटीन सोबत खाल्ला पाहिजे, डाळींसोबत खाल्ला पाहिजे। म्हणजे तुम्ही वरण भात खाऊ शकता किंवा मूग डाळीची खिचडी बनवू शकता। अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी याच्यामध्ये प्रोटीन आणि तांदूळ याचं कॉम्बिनेशन केलं तर साखर झपाट्याने वाढत नाही। किंवा कढी खिचडी हा देखील एक चांगला प्रकार आहे। किंवा भात खायचा असेल तर मसाले भात म्हणतो किंवा व्हेज पुलाव आहे, त्यामध्ये सगळ्या भाज्या घालून जर भात केला तर नक्कीच भात खाल्ल्यानंतर जे साखर वाढण्याचं प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये येतं। दुसरं म्हणजे ब्राऊन राईस हा एक चांगला ऑप्शन आहे। जेवढा पांढरा तांदूळ किंवा पॉलिश केलेला तांदूळ घेणार त्याने साखर पटकन वाढते, पण राशन तांदूळ आहे, बिना पॉलिशचा तांदूळ किंवा ब्राऊन राईस याने मात्र साखर तेवढ्या झपाट्याने वाढत नाही। आणि तिसरं म्हणजे पोळी आणि भात एका ताटात खायचं नाही। म्हणजे मी दुपारी जेवणाला बसलो तर मी फक्त पोळी, भाजी आणि सॅलड खाणार, आणि जेव्हा मला रात्री जेवण जेवायचे त्यावेळेला मी पोळी किंवा भाकरी हे घेणारच नाही। माझ्या जेवणामध्ये फक्त तांदळाचा आयटम असेल। एका जेवणाला फक्त पोळी भाकरी किंवा फक्त भात घेतला तर नक्कीच तुमची साखरही नियंत्रणात राहील आणि भाताचा देखील तुम्हाला आनंद घेता येईल। भात जेव्हा आपण शिजवतो तेव्हा तो कमी शिजवलेला भात खाल्ला पाहिजे। आता पुढचा आहाराविषयीचा गैरसमज म्हणजे मधुमेह व्यक्ती फळं खाऊ शकत नाही। काही फळांमुळे साखर कमी वाढते, झपाट्याने वाढत नाही। त्याला आपण म्हणतो कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळं, जसे की सफरचंद आहे, पियर आहे, पपई आहे, बोरं आहे, जांभूळ आहे। ह्या प्रकारच्या फळांनी साखर झपाट्याने वाढत नाही। हे फळं नियमितपणे खाता येतील। आणि काही फळं आहेत ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, जसे की आंबा, केळी, द्राक्ष, चिकू। मग हे आयुष्यभरासाठी बंद करायचे का? हे फळं देखील मधुमेह व्यक्ती खाऊ शकतात, पण त्याचं प्रमाण लिमिटेड असलं पाहिजे। म्हणजे मी फ्रूट प्लेट घेणार, फळांची प्लेट, ज्यामध्ये 4 फोडी मोसंबी असतील, 4 फोडी सफरचंद असतील। पण ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, जसे की आंबा, चिकू, याच्या मात्र 2च फोडी असतील। म्हणजे जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या फळांची क्वांटिटी कमी आणि ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे अशा फळांची क्वांटिटी जास्त, असं घेऊन जर आपण घेतलं तर नक्कीच सगळ्या फळांचा आनंद घेता येईल। आता आहाराविषयीचा पुढील गैरसमज म्हणजे मधुमेह व्यक्ती साखरेऐवजी गूळ खाऊ शकता। ही आणखी एक महत्त्वाची गैरसमज आहे। जेव्हा कोणाला सांगितले जाते की तुम्हाला मधुमेह झाला, मी तर साखर बंद केली, मी गुळाचा चहा घेते, मग खरंच साखरेपेक्षा गूळ हा कमी हानिकारक आहे का? गूळ हा एक पिष्टमय पदार्थ आहे, म्हणजे त्याला कर्बोदके म्हणतो। त्यामुळे गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे। त्यामुळेच गुळामुळे देखील रक्तातली साखर झपाट्याने वाढते। जेवढी झपाट्याने साखरेने वाढते तेवढीच गुळामुळे वाढते। त्यामुळे गूळ हा साखरेपेक्षा चांगला आहे हे असत्य आहे। मधुमेह व्यक्तीने साखरेसोबतच गूळ खाणं देखील टाळलं पाहिजे। आता आहाराविषयीचा पुढील गैरसमज म्हणजे साखरेचे प्रमाण नियंत्रणात आले की मी सर्व काही खाऊ शकतो। तुम्ही आहाराचे पथ्य पाळल्यामुळे तुमची साखर नियंत्रणात आलेली आहे, आणि ज्यावेळी तुम्ही पथ्य पाळायचं सोडणार आणि सर्व गोष्टी खायला सुरुवात केली की ती साखर परत तेवढीच वाढणार आहे आणि वाढलेली साखर शरीरावर दुष्परिणाम करते। त्यामुळे एकदा मधुमेह झाला की तुम्ही जे काही आहाराचे पथ्य चालू केले आहेत ते तुम्हाला आयुष्यभर पाळणे आवश्यक आहे। तर आपण आज पाहिले आहे की मधुमेह व्यक्तींमध्ये आहाराबद्दलचे गैरसमज काय आहेत। नक्कीच या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या साखर नियंत्रणामध्ये फायदा होईल अशी अपेक्षा आहे।
या व्यतिरिक्त तुमच्या आहाराविषयीचे काही गैरसमज असतील तर नक्कीच आम्हाला कळवा। मधुमेह व्यक्तींमध्ये औषधी आणि इन्सुलिन बद्दलचे काय गैरसमज आहेत हे आपण बघू पुढील भागात। नमस्कार।